मराठी कथा याला जीवन असे नाव. भाग पहिला. पंडितच्या ऑफिसमध्ये पंडितला आज फेअरवेल पार्टी होती. सगळेजण भरभरून बोलत होते. त्याला कारणही तसं होतं. पंडित वरपासून खालपर्यंत लोकप्रिय होता. कामात अत्यंत हुशार आणि कर्तव्यदक्ष होता. कोणालाही मदत करायला सदा सर्वदा तयार. तो ऑफिसमध्ये कितीही थांबायला कायमचा तयार असायचा. मृदुभाषी आणि प्रेमळ त्या त्यांच्या गुणांमुळे तो सर्वांनाच हवा असायचा. त्यांच्या कंपनीने VRS जाहीर केले तेव्हा पंडितने लगेच फॉर्म भरून टाकला. त्याचा साहेब तर वेडाच झाला. त्यांनी तऱ्हेतऱ्हेने पंडितची समजूत काढायला प्रयत्न केला, पण पंडित आपल्या निर्णयावर ठाम होता. सर्वांनीच त्याला खोदून कारण विचारलं, पण तो म्हणाला की योग्य वेळी सांगेन. आज सगळे त्याच्या बोलण्याची वाट पाहत होते. सर्वांनीच आपल्या भाषणात त्याला विनंती केली की त्यांनी आज तरी कारण सांगावं म्हणून. सर ते शेवटी पंडित बोलायला उठला. मला तुम्ही सर्वांनी इतकं प्रेम दिलं की ते वर्णन करायला माझ्याजवळ शब्द नाहीत. मी फार काही बोलणार नाही, कारण बराच उशीर झाला आहे आणि जेवण वाट पाहत आहेत. जेवणाचं सोड रे, आम्ही रात्रभर वाट पाहायला तयार आहोत. तू आम्हाला सोडून का चालला आहेस ते सांग. आम्हाला तुझा निर्णय तसाही मान्य नाही, त्यामुळे कारणही तसंच जोरदार असलं पाहिजे. कोणीतरी मध्येच उठून बोललं, सांगतो, आज माझं वय 45 आहे. इतकी वर्ष काही हाताचं न राखता सर्व काम केलीस. तुमच्या बरोबर काम करताना आनंद वाटायचा. आता माझ्याजवळ बऱ्यापैकी पैसा साठला आहे आणि कंपनीने VRSचा पैसा पण दिला आहे. त्यामुळे मी आता फार वर्षापासून जोपासलेलं माझं एक स्वप्न आहे ते पूर्ण करणार आहे आणि मी आता भारत भ्रमण करणार आहेत. मला आता नुसतं फिरायचं आहे. पंडित थोडा थांबला, पाणी प्यायला आणि पुढे सुरुवात केली. तुम्हाला नेहमीच प्रश्न पडायचा ना, मी लग्न का नाही करत. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला मुली पण सुचवल्या होत्या, पण याच कारणासाठी मी लग्न पण केलं नाही. कुटुंब नाही, कबिला नाही, त्यामुळे जबाबदाऱ्या पण नाहीत. आता मी निवांतपणे जशी हवी तशी भटकंती करू शकतो आणि अनेक अनमोल अनुभव गोळा करू शकतो. एकटाच असल्यामुळे मागे कोणी काळजी करणार पण नाही. बस हे एकच कारण आहे. हे सर्व करण्यासाठी मी योग्य वेळेची वाट पाहत होतो. ती संधी मला VRSने दिली. एवढंच तुम्हा कोणालाच मी विसरू शकणार नाही. सगळ्यांनी माझ्यावर जे निरपेक्ष प्रेम केलं त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार. धन्यवाद. पंडितनी आपलं भाषण संपवलं आणि तो बसला. हॉलमध्ये शांतता पसरली होती. टाळ्या वाजवण्याचं कोणालाच भान नव्हतं. सर्व अगदी स्तब्ध झाले होते. साहेबच प्रथम भानावर आले आणि त्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि मग अख्खा हा हॉल दणानून गेला. 8 दिवसांनी त्यांचा जवळचा खास मित्र अरविंद त्याला भेटायला आला. म्हणाला की तो नसल्यामुळे ऑफिसची रयात गेली आहे आणि काम करायला मजा येत नाहीये. मग बोलता बोलता त्यांनी विचारलं की तुझ्या प्लॅनिंग प्रमाणे केव्हा निघणार आहेस प्रवासाला. आखणीच करतोय. अजून 8-15 दिवस तरी लागतील, मग निघेन. असाही विचार करतोय की फक्त पहिल्या प्रवासाबद्दल ठरवून निघावं, बाकी जसं मनाला येईल तसं प्रवास करावा. पंडितनी खुलासा केला. मग कुठून सुरुवात करावी? अरविंद तोच विचार करतोय, पण अजून काही ठरत नाहीये. सगळ्यांच्याच ठिकाणी प्रथम जावंसं वाटतंय. पंडितनी आपली अडचण सांगितली. मी काही सुचवलं तर तुला आवडेल का? अरविंद, अरे तू माझा जीवाभावाचा मित्र, मग तुला अशी परवानगीची आवश्यकता कधीपासून भासावी लागली? सुचव, काय आहे तुझ्या मनात ते? पंडित, मला असं वाटतंय की सुरुवात देवदर्शनापासून करावी. यासाठी नर्मदा परिक्रमा हा उत्तम मार्ग आहे. अरविंद, अरे मला तीर्थयात्रेला आत्ताच जायची नाही. आता काही वर्ष मी नुसतं भटकणार आहे, आयुष्यातलं स्वप्न पूर्ण करणार आहे आणि तू ते हे काय सांगतो आहेस? पंडितनी कुरकुर केली. आणि हे बघ, बसने परिक्रमा केलीस तर फक्त 15 ते 20 दिवस लागतात. नंतर तू हवं तसं तिथे जा, पण आयुष्याची नवी सुरुवात करताना तू हे करावं असं मला असं वाटतं. नर्मदा, मी ही प्रवाही आहे आणि तू प्रवासाला निघणार आहेस. पुढच्या संपूर्ण प्रवासात तुझ्या बरोबर नर्मदा देवी असली तर तुझ्यावर संकट येणार नाही.
आणि सर्व निर्विघ्न पार पडेल जसा माझा विश्वास आहे म्हणून म्हटलं. अरविंदने समजावं. पंडित विचार करत होता. त्यांचा या गोष्टीवर फारसा विश्वास नव्हता, पण फक्त 15 दिवसाचाच प्रश्न होता. त्यांनी परिक्रमा करायचं ठरवलं आणि तसं अरविंदलाही सांगितलं. तोही खुश झाला. नंतरच्या 10 दिवसात पंडितने नर्मदा टूरचं बुकिंग केलं आणि आता तो ओंकारेश्वरला निघाला होता. तिथूनच परिक्रमा सुरू होणार होती. तिथे तो एका लॉजमध्ये उतरला. संध्याकाळी जेवणाच्या वेळी त्याच्या शेजारी एक माणूस येऊन बसला. गोरा पण दणकट देहदृष्टी, 50च्या वयात, पांढरा नेहरू शर्ट आणि पायजमा असा पेहराव, प्रथम दर्शनीनी छाप पडावी असा प्रसन्न चेहरा. नमस्कार, मी इथे बसलं तर चालेल ना? गृहस्थ पंडितने मान हलवली. तो माणूस हसला. देवदर्शनाला आलात? त्यांनी विचारलं. नाही, मी परिक्रमा चालतो आहेत. पंडित बसने. गृहस्थ हो, उद्या निघणार आहे. पंडित मी पण परिक्रमा करायला चाललो आहे, पण मी पायी जाणार आहेत. गृहस्थ पायी खूपच कठीण असते म्हणतात. वरतून 7-8 महिने लागतात असं ऐकलं आहे. मग बसने का नाही? चोर दरोडे पण पडतात म्हणजे? पंडितने शंका काढली. मी पण हेच ऐकलं आहे, पण नुसतं जगण्याला काय अर्थ आहे? ते तर पशुपक्षी पण जगतात. अनुभव समृद्ध जीवन जगायचं असेल तर पायीच परिक्रमा करावी असं माझ्या गुरुजींनी सांगितलं, म्हणून मी पायी जाणार आहे आणि पायी जाण्याचा अनुभव घेणार आहेत. गृहस्थ काय करता तुम्ही? पंडित आता चौकशीच्या मूडमध्ये आला होता. मी पौरोहित्य करतो. वयाची 14 वर्ष. मी शृंगेरीला होतो, आता कोल्हापूरला असतो. गृहस्थ बापरे, काय सांगताय? अहो, मी नावाचाच पंडित आहे. तुम्ही खरोखर पंडित आहात? नाव काय तुमचं? पंडित मी कुलकर्णी, पण सगळे मला पुरोहित म्हणूनच ओळखतात. मी पण कुलकर्णीच. पंडित पण आता तर तुम्ही म्हणाला की तुम्ही पंडित. पुरोहित? माझं नाव पंडित असं आहे होय. पुरोहित? एवढा मोठा निश्चय तुम्ही केला आहे. परिक्रमेची वाट माहीत आहे? पंडित होय. बरीच चौकशी केली आणि आता मार्ग तोंड पाठच झाला आहे. दिवसभरात किती चालायचं आणि मुक्काम कुठे करायचा, कुठे काय काय सोयी आहे, सगळं आखून झालं आहे. साधारण 5 ते 6 महिने लागतील. परत ओंकारेश्वरला यायचं. पुरोहित म्हणाला. कोण कोण आहेस बरोबर? पंडितने विचारलं. मी एकटाच. तुम्ही येता का? पुरोहितचा प्रतिप्रश्न. नाहीतरी मी भटकंतीच करायलाच निघालो आहे. तेव्हा विचार करतोय की काय हरकत आहे पायी परिक्रमा करायला. ही अनुभव घेऊन पाहावा. पंडित म्हणाला. अरे वा, मग तर छानच होईल. मला पण कंपनी मिळेल. पुरोहित म्हणाला. त्याला आनंद झालेला दिसत होता. बोलता बोलता वाट कशी सरेल ते कळायचं पण नाही. परत अडचणीच्या काळात कोणी बरोबर आहे याचा दिलासा असतो. विचार करा आणि सांगा.